श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देवपूजा करताना जर असे घडले तर समजा साक्षात देव तुमच्या सोबत आहे. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी मी तुम्हाला एक विनंती करत आहे की कृपया आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका. खूप सुंदर आणि अध्यात्मक ओळ आहे. भक्तांनो, हिंदू धर्मामध्ये भगवंताची देवपूजा करण्याचे फार महत्त्व आहे. असे म्हणतात की श्रद्धा आणि भक्तीने जर आपण भगवंताची पूजा केली तर आपल्यावर भगवंताची कृपा प्राप्त होते. कधीकधी पूजा करताना आपल्याला काही संकेत मिळत असतात, परंतु आपण त्या संकेतांकडे दुर्लक्ष करत असतो आणि आपण ते संकेत मानत नाही. आपल्या लक्षात येत नाही की हे संकेत आपल्याला साक्षात भगवंतानी दिलेले आहेत. आपल्यावर भगवंताची कृपा आहे. आपली पूजा भगवंतानी स्वीकारलेली आहे. आपण आज या संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत. सर्वात पहिला संकेत म्हणजे आपण देवपूजा करताना धूप किंवा अगरबत्ती लावतो आणि देवपूजा दरम्यान जर त्या अगरबत्तीचा किंवा धूपाचा धूर संपूर्ण घरात पसरला आणि आपल्याला सकारात्मक प्रसन्न वाटू लागले तर समजावे साक्षात परमेश्वर आपल्या घरात प्रकट झाला आहे. लवकरच आपले भाग्य चमकणार आहे आणि ही सकारात्मक ऊर्जा आपल्याला आपल्या आजूबाजूला असलेली जाणवते. अचानक घरातील वातावरण सुखद आणि प्रसन्न वाटू लागते. चला तर मग देवपूजा दरम्यान अशी कोणती लक्षणं असतात जी साक्षात देवाची उपस्थिती सूचित करतात ते आपण पाहूया. नंबर 1, तुमचं मन अगदी शांत होतं. पूजा करताना अचानक मनातले विचार शांत होतात. आतून शांतीची लहर जाणवते. हे देवाच्या उपस्थितीचं एक सूचक लक्षण मानलं जातं. नंबर 2, कंप किंवा रोमांच येणे. शरीरात अचानक गारवा, थरथर किंवा रोमांच उठणे हे सूचित करत असतं की एखादी उच्च ऊर्जा तुमच्या जवळ आहे. नंबर 3, दिवा अधिक तेजस्वी होतो किंवा थरथरतो. नैवेद्याचा दिवा एकसारखा शांत तेवतो किंवा अचानक त्याला थरथर लागते किंवा वाऱ्याशिवायही जळता जळता झपाट्याने हलतो. हे देखील एक संकेत आहे. नंबर 4, सुवास किंवा धुपाचा वेगळा सुगंध जाणवणे. एरवी न जाणवणारा पण अचानक येणारा सुगंध जर केवड्याचा, चंदनाचा इत्यादी गोष्टींचा असेल तर आध्यात्मिक ऊर्जेचा हा एक अनुभव असतो. नंबर 5, डोळ्यातून आनंद अश्रू वाहणे. भावनेने नव्हे तर शांतपणे डोळ्यातून पाणी येणे ही सुद्धा एक भव्य अनुभूती असते. नंबर 6, भजन, मंत्र किंवा स्तोत्र म्हणताना अंगात शक्ती जाणवणे. तुमचं उच्चारण अगदी स्पष्ट, आत्मविश्वासपूर्ण आणि ऊर्जा भरलेलं वाटतं किंवा शब्द आपोआपच ओठांवर येतात. नंबर 7, घंटा किंवा शंखाचा आवाज खूप गूढ वाटतो. नेहमीसारखा वाटत नाही, पण आजचा आवाज खूप खोल, गूढ आणि आतपर्यंत जाणारा वाटतो. हे देखील एक संकेत असू शकतो. नंबर 8, तुमच्या प्रार्थनेला लगेचच उत्तर मिळणे. एखादी मनातील इच्छा देवापुढे ठेवली आणि थोड्याच वेळात त्याचं उत्तर एखाद्या माध्यमातून मिळालं. एखादं वाक्य, पोस्ट किंवा कॉल याद्वारे हा संकेत मिळत असतो. आपण देवपूजा करत असताना किंवा देवपूजा झाल्यानंतर जर आपल्या दारात भीक मागण्यासाठी भिकारी किंवा एखादे लहान मूल जर आले तर समजावे आपल्या दारात साक्षात भगवंत आलेले आहेत. तर त्या भिकाऱ्याला तसेच परत जाऊ देऊ नये. काही न खाता खाद्यपदार्थ त्याला द्यायला हवेत. दान केल्याने आपल्या धान्यात कधीच कमी येत नाही, त्यात वाढच होत राहते. पूजेदरम्यान भुकेलेल्या व्यक्तीला अन्न देणे हा भगवंतांना प्रसन्न करण्याचा खूप चांगला मार्ग आहे. पुढील संकेत असा आहे की आपण देवपूजा करत असताना हात जोडून भगवंतांना प्रार्थना करत असतो. अचानकपणे दिव्याचा प्रकाश तेजस्वी झाला, दिव्याची ज्योत अचानकपणे वाढली तर समजावे भगवंत साक्षात आपल्या समोर उभे आहेत किंवा आपण जी काही प्रार्थना भगवंतांजवळ करत आहोत ती प्रार्थना त्यांनी स्वीकार केली आहे व त्याचाच हा संकेत आहे. अशा वेळी भगवंतासमोर आपल्या जीवनातील काही अडचणी असतील किंवा आपल्या ज्या काही इच्छा व मनोकामना असतील त्या लगेच भगवंतांना सांगून द्याव्या. त्या प्रत्यक्षपणे भगवंतापर्यंत पोहोचतील आणि त्या इच्छा तुमच्या लगेचच पूर्ण होतील. पुढील संकेत म्हणजे आपण पूजा करताना किंवा अगरबत्ती लावतो त्या धुरामध्ये भगवंतांची प्रतिमा किंवा ओम किंवा स्वस्तिक असे शुभचिन्ह तयार झालेले असले तर समजावे भगवंत खूप प्रसन्न झाले आहेत आणि लवकरच आपल्या जीवनातील अडचणी व संकटे नष्ट होणार आहेत. हिंदू धर्मामध्ये अशा चिन्हांना देवाचं रूप मानलं जातं.
आपण देवपूजा करत आहोत आणि अशामध्ये कोणी पाहुणे आपल्या घरी आले तर समजावे साक्षात भगवंतांनी आपल्या घरी प्रवेश केला आहे. हा भगवंताचा एक विशेष संकेत मानला जातो. परंतु आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा चुकूनही अपमान करू नये. घरी आलेल्या पाहुण्यांचा आदर सत्कार करावा. आणि पुढील संकेत म्हणजे आपण देवपूजा करताना भगवंतांना एखादे फूल अर्पण केले आणि ते फूल आपल्या पूजेदरम्यान समोर येऊन पडले तर समजावे भगवंत आपल्या पूजेने खूप प्रसन्न झाले आहेत व ते फूल आपल्याला आशीर्वाद स्वरूप दिले आहे. या प्रकारे आपल्याला हा संकेत मिळतो. ही भगवंताच्या कृपेमुळे आपल्या जीवनातील सर्व अडीअडचणी नष्ट होतील व भगवंताच्या आशीर्वादामुळे आपल्या इच्छा व मनोकामना पूर्ण होतील. अशा प्रकारे हे संकेत आहेत. ते संकेत जे पूजेदरम्यान आपल्याला मिळतात. याद्वारे आपल्याला आपल्या आसपास भगवंतांची उपस्थिती जाणवते. तर स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ, आजची ही माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.